अरे देवा, मोठा लॉस झाला. ठीक आहे, चलो नो प्रॉब्लेम. मोठा लॉस असा असा झाला आपला, की आपण एक गणिताची जादू बघितली. ती मी थोडंसं ज्या काही रेकॉर्डिंग बघतील त्यांना सांगतो. मला तुम्ही जो काही नंबर दिला होता त्या नंबरनुसार मी ऑलरेडी आन्सर तयार करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर ते सेम आन्सर घेऊन आपण तेच पुन्हा परत एकदा रिपीट करून बघितलं. आणि आज आपण हे पहिलं सबमिशन दिलं, ते पुन्हा परत कदाचित उद्या आपण आपल्या क्लासमध्ये घेऊन टाकू, म्हणजे रेकॉर्डिंगमध्ये येईल. म्हणजे सर्व ताईंपर्यंत ते पोहोचेल ज्या ताईंना आजचा क्लास करता नाही आला असा. हा एक रिलेशन ऑफ डिजिटचा एक गणिताची जादू होती. याला गणिताची जादू पण आपण म्हणू शकतो, बिकॉज ऑफ क्युरिओसिटी किंवा बिकॉज ऑफ इंटरेस्ट हाय करण्यासाठी. आणि मुलांकडनं छानपैकी नंबर घेऊन ते आपण उद्या बघू. पण आता थोडा क्लोजिंगला जो आपला आपला आजचा टप्पा कंप्लीट करायचा आहे. आणि हे सबमिशन आहे की पहिले अंक, दोन अंक कुठल्या तरी दोन विद्यार्थ्यांकडनं दोन दोन अंक घेऊन एक चार अंकी संख्या केली आणि डायरेक्ट उत्तर लिहिलं. हे कसं शक्य झालं? हे तुमच्याकडे दोघं कॅल्क्युलेशन आहे, तुमच्या समोरच केले मी दोघं. आणि दोघं तुम्ही लिहून घेतले असतील. दोघांवर छान अभ्यास करू, तसं एखादं तिसरं तयार करा. आणि हे कसं झालं हे छानपैकी एक्सप्लेन करा. वन टू वन टू वन टू वन टू एक्सप्लेन करा की कसं झालं, काय लॉजिक आहे. दिस इज अ सबमिशन. ते आपण बाकीचं उद्या बघू. सो आता पुढे जाऊ आपण आपल्या रेग्युलर करिक्युलम मध्ये कडे. ओके. सो प्लीज आता इकडे लक्ष द्या. आपण इथपर्यंत होतो आणि आपण बघितलं की हे सर्व सोपं आहे. आणि मग आपल्याला प्लीज इकडे लक्ष द्या, मुलांना एक एक्स्ट्रा नोटबुक करायला लावायची वैदिक मॅथमॅटिक्स शिकताना. आणि छानपैकी त्यांना हे फॉर्मेशन करायला लावायचे. आता जेव्हा बोललो की जर आपण इथं 5 लिहिला, 5 अंक लिहिला, तर मुलांना इथं 1 लिहिता आला पाहिजे. की 5 आणि 1चं रिलेशन इज द फॉर्मेशन इज द 6. एवढंच आहे, बाकी काही नाही, खूप काही कठीण नाहीये. किंवा मी इथं 6 लिहिला, तर मुलाला माहिती पाहिजे 6 + 0 = 6. एवढंच आहे, बाकी काही नाही. क्लिअर आहे? सो पुढे जातो, याच्यात काही वेळ घालवत नाही, पुढे जातो. आणि हे तुम्हाला लक्षात आलं की फॉर्मेशन 9 पर्यंत कशी मुलांकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची. मग इकडे लक्ष द्या. नॉट ओन्ली द 9, पण पुढे जाऊन मुलांना आपण जेवढं बियॉन्ड द बॉर्डर, जेवढं जास्तीत जास्त फॉर्मेशन करून घेऊ, तेवढं मुलांचं मेंटल अरिथमेटिक स्ट्रॉंग होतं. आता फॉर एक्झाम्पल आपण 18 घेतलाय आणि इथं 12 आला, तर मुलाने डायरेक्ट सांगता आलं पाहिजे की इथं 12 आणि 6 फॉर्मेशन इज द 18. डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. जर आपल्याला ऍडिशन या जगामधल्या जर ऍडिशन सिस्टम आपल्याला डायरेक्ट मेंटल अरिथमेटिक आणि फास्टेस्ट ऑफ द फास्ट करायची असेल, वैदिक मॅथमॅटिक्स जर शिकायचं असेल, तर जमलंच पाहिजे. हा 13 आहे, हा समजा 13 आहे. आणि 13 मध्ये जर आपण इथं 9 लिहिला, तर मुलाला लगेच सांगता आलं पाहिजे 9 + 4 = 13. म्हणजे 9 आणि 4चं फॉर्मेशन इज द 13. आणि ही प्रॅक्टिस बियॉन्ड द बॉर्डर. मी काय सांगितलं? बियॉन्ड द बॉर्डर म्हणजे नॉट ओन्ली द 9, पण आपण जेवढं जास्तीत जास्त मुलाला येईल. फॉर एक्झाम्पल आपण असं काही पण देऊ शकतो मुलाला. 256, इकडे लक्ष द्या. 256. आणि त्याला सांगितलं की बेटा 184, 184. मग ही जी आपण सांगणार, ही हायर लेवलचं फॉर्मेशन आहे. आणि मग तेव्हा त्याला सबस्ट्रॅक्शन इथं त्याचं स्ट्रॉंग झालेलं पाहिजे. त्याचं सबस्ट्रॅक्शन स्ट्रॉंग झालेलं पाहिजे. आणि जेव्हा तो सबस्ट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल, तेव्हा तो आन्सर सांगेल. आन्सर इज द, याला त्याने 190 कन्सिडर करायचा. हे पण सांगून देतो. सर्वजण इकडे लक्ष द्या. आता आपण थोडंसं हायर साईडला गेलो, बियॉन्ड द बॉर्डर म्हटलं की सर्वजण इकडे लक्ष द्या. 256, 184, इथं सबस्ट्रॅक्शन त्याचं झालं पाहिजे. आणि हे आपण शिकणार आहोत. त्याला 190 कन्सिडर करायचा. आणि मग जेव्हा 190 कन्सिडर करतो, त्याला इथं 66 दिसतो. प्लीज इकडे लक्ष द्या. 66 दिसतो. याला जर आपण 190 कन्सिडर केला, तर त्याला इथं किती दिसतो? 66 दिसतो. 66. आणि आपण इथं एक्स्ट्रा किती घेतलेले आहेत? सर्वजण याला आपण किती कन्सिडर केलं? 190. आणि म्हणून आपण एक्स्ट्रा किती घेतलेले आहेत? 6 एक्स्ट्रा घेतलेले आहेत. 190 ना, 6 एक्स्ट्रा घेतलेले आहेत. आणि म्हणून त्याला किती किती दिसतील? बरोबर, 66 बरोबर आहे का? कोणीतरी सांगेल का मला? माझं चुकतंय का काही? हॅलो?
190 याच्यातून किती आपण मस्त. मायनस केले तर 66 रिमेनिंग राहतील. आणि आपण एक्स्ट्रा किती घेतले? 6 एक्स्ट्रा वन घेतले. एटी करा सर वन आणि म्हणून एटी. याच्यामध्ये +6 करावं लागतील आपल्याला. याच्यामध्ये +6 करता येतील. आणि म्हणून आन्सर इज द 72. बरोबर आहे ना? 72. ओके. 72. म्हणून आपण एक्स्ट्रा घेतलेत म्हणून ते एक्स्ट्रा याला दिले की आन्सर इज द 72. हा थोडासा हायर साईडचा पार्ट आहे. आपण ऍडिशन अप्रोच झालं की आपण हे बघूया, नो प्रॉब्लेम. पण हे आपल्याला बियॉन्ड द बॉर्डर प्रॅक्टिस करावे लागेल. जसं जसं आपण पुढे जाऊ, लेवल 1 आपली संपेल तसं तसं आपण त्या तिथपर्यंत पोहोचणार आहोत. नो प्रॉब्लेम. पुढे जाऊया आपण प्लीज. ओके. एक मिनिट. आता इथं आपण पुढच्या चॅप्टरमध्ये गेलो, पुढच्या म्हणजे पुढच्या वीकमध्ये गेलो. आता इकडे फोकस करा. ते येईल, हे पुन्हा परत रिपीट होईल पुढे, काही प्रॉब्लेम नाही, इकडे लक्ष द्या. आता इथं आपण एक जस्ट मिनिट. हा. एका दिकेनं पूर्वेना या चॅप्टरमध्ये गेलो. एका दिकेनं पूर्वेना चॅप्टर खूप सोपं आहे. पण याचं खूप साऱ्या ठिकाणी आपल्याला वापर करणार आहेत आपण वैदिक मॅथमॅटिकमध्ये. एकापेक्षा एक अधिक, फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की 3 एका दिकेनं पूर्वेना, म्हणजे याचा एक अंक नेक्स्ट म्हणजेच 4. किंवा आपण 92 घेतला, 92 एका दिकेनं पूर्वेना म्हणजेच +1 इज इक्वल टू 93. त्याच्यानंतर पुन्हा परत 80 86 एका दिकेनं पूर्वेना इज इक्वल टू 87. क्लिअर झालं का सर्वांना? पुढे थोडंसं पुढे जायचं आपल्याला. हॅलो. क्लिअर झालं? एका दिके हे लिहून घ्या, एका दिकेनं पूर्वेना. परत राहून जाईल तुमचं लिहायचं. एका दिकेनं पूर्वेना म्हणजे काय? आहे त्या मूळ संख्यापेक्षा एकाने अधिक. एका दिकेनं पूर्वेना. आणि म्हणून एक खूप सारे इथं प्रॅक्टिस दिलेली आहे. 195, 196, त्याच्यानंतर 101, 102, 212 म्हणजे 213. एका दिकेनं पूर्वेना म्हणजे आहे त्या संख्येपेक्षा एकाने जास्त. ते आपल्याला पुढे आपल्या टेक्निकमध्ये लागणार आहे. शुभांगीताई नोटबुक आणि पेन घेऊन बसा तिथंच प्लीज. ओके. क्लिअर झालं का? परत एकदा समजून सांगू? काही गरज नाही ना? पुन्हा परत कधीतरी येईल. मी बोलेल, जेव्हा बोलेल तेव्हा पुन्हा परत समजून घ्या तुम्ही. कारण ही याच्यावर या टेक्निक येणार आहेत पुन्हा. फक्त एक कन्सेप्ट आहे, ते इकडे लक्ष द्या. आता हा एक रिव्हिजनचा पार्ट आहे. आपण हा बघितला, काही गरज नाहीये. कारण माझंही नाही इथं एक रिव्हिजन असतो पुन्हा परत. म्हणजेच काय, की आपल्याला हा 6 दिसला पाहिजे, आपल्याला हा 7 दिसला पाहिजे, आपल्याला हा 4 दिसला पाहिजे, आपल्याला हा 9 दिसला पाहिजे. याच्याकडे बघितला बघितला झाला पाहिजे. बाकी काही नाही, दुसरा उद्देश काही नाही. ओके. पुढे जाऊया पुन्हा परत. फॉर्मेशन ऑफ 9च आहे पण. हे पण फॉर्मेशन ऑफ 9 आहे. पण प्लीज इकडे लक्ष द्या. आता आपल्याला अशा अंकांकडे बघता आलं पाहिजे. प्लीज इकडे लक्ष द्या. अशा पण स्वरूपात ऍडिशन येतं मुलांना. असं पण स्कूलमध्ये येतं. आणि मग लगेच मुलांना सांगता आलं पाहिजे 99. प्लीज इकडे लक्ष द्या. असं डायरेक्ट बोलता आलं पाहिजे. तुम्ही पण बघून घ्या. हे बघा. 99, 99. इकडे 60, सॉरी 58, 58. बघा तुम्ही सर्वजण. 78, हा 70 आणि हा 78 असं डायरेक्ट लिहिता आला पाहिजे. बघा बघ, जस्ट तुम्हाला दिसतंय की नाही, जर लिहून घ्या, हे पण लिहून घ्या वाटलं तर. डायरेक्ट ऍडिशन करता आले पाहिजे. बाकी काही नाही. हा इट इज अ अप्रोच आणि इट इज अ मेंटल अरिथमेटिक. हा अप्रोच सेट झाला पाहिजे. म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोघं गोष्टी जमल्या पाहिजे. बाकी काही. लिहून झालं तर कोणीतरी सांगेल, मी पुढे जातो. सेकंड मीटिंग मध्ये आलो की मला आहे ना, रेकॉर्डिंग ऑन करायचं कोणीतरी आठवण करून देत.
जाऊया पुढे, कोणीतरी सांगेल मला? तर नंतर लिहा वाटलं तर तुम्ही. येस सर. ओके, पुढे जाऊया प्लीज. प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या आता. हे आपण आत्ता जेव्हा आता थोड्या वेळापूर्वी बघितलं एकाधिकेनं पूर्वी ना, त्याचा एक रिव्हिजन आहे हा फक्त, की वन जर असेल तर वन मोर दॅन वन मीन्स एकाधिकने पूर्वेना, वन मोर दॅन वन बिफोर म्हणजे एका जो आधी होता त्याच्यापेक्षा एकाने अधिक म्हणजे टू, एकाधिकेनं पूर्वेना. थोडंसं पुढे जाऊया आपण. एक जस्ट मिनिट. ओके. स्क्रीन शेअर झाली की नाही कोणतरी सांगेल मला. इकडे लक्ष द्या. आता एक हा पार्ट घेऊन आपलं एक सबमिशन घेऊन आपण इथं थांबणार आहेत. इकडे लक्ष द्या. पण थोडासा कन्सेप्ट समजून घ्या. ही लास्ट कन्सेप्ट आहे आजची, असं समजून थोडी कन्सेप्ट समजून घ्या. आता एक होलनेस कडे आपण जातोय. प्लीज इकडे लक्ष द्या. आपण 9 पर्यंतचे बघितले, आपण अजून हायर साईडचे पण बघणार आहोत, पण आता इकडे लक्ष द्या. आपण होलनेस कडे जाऊ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ होलनेस? की पूर्ण करणं. आपण आतापर्यंत 9 पर्यंत बघत होतो. 9चे फॉर्मेशन बघितले, पण आपल्याला 10चे फॉर्मेशन बघायचे. आणि जर 10चे फॉर्मेशन बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की 1 2 3 4 लिहून घ्या तुम्ही सर्वजण. 4 5 6 7 8 आणि 9 या डिजिट, स्मॉलर डिजिट आहे 10 पेक्षा. आणि याच्यामध्ये आपल्याला 5 जोड्या मिळाल्या की 1चा फ्रेंड 9, 2चा फ्रेंड 8, 3चा फ्रेंड 7 आणि 4चा फ्रेंड 6 आणि 5चा फ्रेंड 5. इकडे लक्ष द्या. या अशा आपल्याला 5 जोड्या मिळाल्या. इकडे लक्ष द्या बघा. या 5 जोड्या मिळाल्या होलनेससाठी. होलनेस म्हणतात त्याला. की 9चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 9, 8चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 8, 7चा फ्रेंड 3, 3चा फ्रेंड 7, 6चा फ्रेंड 4, 4चा फ्रेंड 6. मग याची एक सायक्लिसिटी आपल्याला एक टर्म आहे वैदिक मॅथमॅटिकमध्ये. सायक्लिसिटी. जसं सायकलच्या चाकाच्या स्पोक आपण जसं मुव्हमेंट करताना बघतो, तसं याच्यामध्ये नंबर्स मुव्हमेंट होताना आपल्याला बघायचे. ते थोडंसं आपण समजून घेऊ म्हणजे थोडंसं सोपं होऊन जाईल. हे तुम्हाला समजलं असेल मी असं समजतो. पुढे जाऊ मी, तुमची सर्वांची परवानगी असेल तर. ओके. या 5 जोड्या मिळाल्या होलनेससाठी. एवढंच अपेक्षित होतं इथं. आणि आपण थोडंसं पुढे जाऊया. प्लीज इकडे लक्ष द्या. मग 10 पॉईंट सर्कल असं सर्वजण ड्रॉ ड्रॉ करून घ्या, कारण तुम्हाला पण मुलांना हे सर्व समजून सांगता आला पाहिजे. 9चा फ्रेंड 1, 8चा फ्रेंड 2, 7चा फ्रेंड 3 आणि 6चा फ्रेंड 4 आणि हा 5चा फ्रेंड 5. नो डाऊट. आणि हा होलनेस आहे. होलनेस आहे. हा होलनेस. तुमचं लिहून झालं असेल तर पुढे जातो. ऑलरेडी व्हिडिओमध्ये असणारच आहे हा. काही प्रॉब्लेम नाही. हे होलनेस आपण शिकलो. सायक्लिसिटी आपण आता येस. बघू सर्वजण. इकडे लक्ष द्या. या होलनेस मधले आपण या 5 जोड्या पण बघितल्या. तुम्ही लिहिल्यात ऑलरेडी. लिहिल्या नसतील तर लिहून घ्या फास्ट. लक्षात आलं तुम्हाला म्हणजे आपण हे बघितलं. पूर्णाभ्याम म्हणतो आपण त्याला वैदिक ते नंतर बघू आपण सूत्रास. सूत्रांमध्ये अडकलं की कॅल्क्युलेशन राहून जातील, आणि कॅल्क्युलेशन बघितले की सूत्र राहून जातील. पण ते सर्व आपण त्याचा ऍडव्हान्समध्ये सर्व आपण एक एक सूत्राचं सर्व समजून घेणार आहोत. पण पहिले एक मॅच्युरिटी आपण आणू वैदिक मॅथमॅटिकमध्ये. नंतर मग आपण सूत्रांशी आपली सांगड जोडून देऊ. नो प्रॉब्लेम. आता इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. आता ही सायक्लिसिटी कशी आहे प्लीज इकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7. इथं माझ्याकडनं काहीतरी चुकलेलं आहे. इथे आहे ना 8 पाहिजे माझ्या टायपिंगमध्ये. कदाचित सर्वजण थोडंसं चेंज करून घ्या. कारण इथं 100% माझ्याकडनं काहीतरी कॉपी पेस्ट काहीतरी चुकलं प्रेझेंटेशन बनवताना. प्लीज इकडे लक्ष द्या. हा 28 आला पाहिजे. ओके. 6 7 8 9 10 असं आपण आलो. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. हे असे नंबर गोल 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 फिरत राहतील. मग तुम्ही म्हणाल
हे सायकलचं स्पोक आहे, एक सायकलचं व्हील आहे एक प्रकारे. आणि याला सायक्लिसिटीमध्ये आपल्याला रिलेशन ऑफ डिजिट शिकायचं आहे. तुम्हाला हे मी जस्ट कशी नंबर सायक्लिसिटी वर्क करते, नंबर सायक्लिसिटीची मांडणी कशी केलेली आहे, आणि याच्यामधून आपल्याला ऍडिशन अप्रोच, याच्यामधून आपल्याला मेंटल अरिथमेटिक अप्रोच कसा प्रूव्ह होतो, त्याच्यासाठी सर्वांसाठी सबमिशन आहे. त्या सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. थोडंफार सबमिशन फायनल एक्झाम जेव्हा होईल तोपर्यंत पहिलं सबमिशन प्लीज आजपासून सुरू झालं. पहिलं सबमिशन तुम्हाला, पहिले आपण ऍडिशन अप्रोचचं गणिताची जादू म्हणून पहिल्या पहिल्या नंबर 4 नंबरवरून आपण आन्सर ड्रॉ केले, आणि त्याच्यानंतर आपण ऍडिशन केले. त्याच्यानंतर ते कसं वर्कआउट झालं ते तुम्ही पहिलं सबमिशन देणार आहेत. दुसरं सबमिशन सायकल सिटीचं बोललो, सायकल सिटीचं काय सबमिशन आहे ते समजून घ्या. आणि याच्यामधून आपल्याला मेंटल अरिथमेटिक अप्रोच डेव्हलप होतो, तो कसा ते पण पुढचं बघून घ्या. आणि मुलांकडनं ते आपल्याला करून पण घ्यायचंय. जर तुम्हाला वाटलं मला येतं, मी खूप हुशार आहे, म्हणजे हा सर्वात दीडशाना अप्रोच झाला. याला म्हणतात दीडशाना अप्रोच, की मला येतं, मला काही गरज नाहीये, मी खूप हुशार आहे आणि मला काही अभ्यास करायची गरज नाही, मी डायरेक्ट क्लासमध्ये उभे राहिले की मी मी सर्व शिकवते. हा याला दीडशाना अप्रोच म्हणतात. पण आम्हाला, मी पण सर्वसाधारण आहे, मला पण रोज अभ्यासाची गरज आहे, मला क्लासवर उभं राहताना मला अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. अशा मानसिकतेत असू तर आपण यू आर द राईट प्लेस, यू आर द राईट स्टुडंट. कारण आपण आयुष्यभर विद्यार्थी आहोत पहिले, शिक्षकाच्या आधी, असं माझं म्हणणं आहे. ओके. सो प्लीज इकडे लक्ष द्या. आता होलनेसकडे जातोय आपण नंबर सायक्लिसिटीमध्ये, की जर आपण इथं बघितलं असं, सर्वजण इकडे लक्ष द्या. एक जस्ट मिनिट, इकडे लक्ष द्या. हा जो पार्ट होता, मला पेन्सिल का नाही आली, हा ओके, हा जो पार्ट होता, हा पार्ट असं होता की आपण याला याला फ्रेंड केला. इथं माझीकडनं ही लाईन चुकली होती, हा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, माझ्याकडनं टायपिंग प्रेझेंटेशन बनवता काहीतरी चुकलेलं आहे. हा 8, 18 आणि 28 असेल इथं, असंच आहे. आणि हा इंडिव्हिज्युअल याला फ्रेंड आहे, म्हणजेच 5, 15 असे हे एकमेकाला फ्रेंड आहेत. आणि हे सर्व एकमेकाचे असे स्ट्रेट लाईन फ्रेंड आहेत. हे पहिले क्लिअर केलं. आता पुढच्या पेजवर जाऊ, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आता हे होलनेस पॉईंट, जो 10 पॉईंट सर्कल मधले होलनेस आहेत, त्यांच्यासाठी प्लीज आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस करू. इकडे लक्ष द्या आपण. आता सर्वांना एकदम सोपं झालं. हे बघा, 80 आणि 10, आन्सर इज द 90. थोडासा आपण त्या सायक्लिसिटी मध्ये जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात आलं, अरे हा 60 झाला, कारण आपण 9 पर्यंतचे फॉर्मेशन केले होते. आणि जेव्हा आपण 4 आणि 2 बघितला होता, इकडे लक्षात द्या, तेव्हा आपण याला 6 सांगितलं होतं. याचं रिलेशन काय होतं, 6 होतं. आणि आपण 10 पॉईंट सर्कल बघितला तेव्हा 9 आणि 1 बघितला होता आपण, याचं आपण सांगितलं होतं 10 आहे. तीच फक्त रिपिटेशन आहे इथं. आणि तेच आपण रिपिटेशन होतोय. हा 60, हे बघा, हा 60 आणि हे दोघं 10, हे दोघं 10, फक्त नजर फिरवली तर आन्सर इज द 70. आन्सर इज द 70. याच्याकडे आपण बघितलं की 400, याच्याकडे बघितलं की 200, आणि याच्याकडे बघितलं, सॉरी, याच्याकडे बघितलं की 400, याच्याकडे बघितलं की 20, याच्याकडे बघितलं की 10, आणि म्हणून आन्सर इज द, सॉरी, 420. आन्सर इज द 420. असं बघता आला पाहिजे आपल्याला. इकडे बघा, हा 400, 400, 3 इज अ 100 प्लेस, 1 ऑल्सो 100 प्लेस, म्हणून 400. 10 आणि 10, ते दोघं 10 प्लेसला आहेत म्हणून 20. आणि 5 and 5 इज अ डायरेक्ट 10, आणि म्हणून करेक्ट आन्सर इज द 430. फोर सॉरी, फोर 400, थर्टी सर. 430. हो सॉरी, 430. असा आपल्याला डायरेक्ट अप्रोच मध्ये आन्सर दिसला पाहिजे. ओके, नो डाऊट. सो म्हणून हे आपण काय काय बघितलं, की 9 पर्यंतचं फॉर्मेशन आणि 10 पर्यंतचं फॉर्मेशन आपल्याला डायरेक्ट ऍडिशन करायला मदत करतात. हा आपण याच्यामधून आता आपण उद्देश साध्य करतोय. मला वाटतं लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या. कॅल्क्युलेशन म्हणजे जस्ट आपण कसा अप्रोच पुढे पुढे जातोय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणजे हे तुम्हाला समजत असेल, हे काय खूप मोठं कठीण नाही. फक्त तुम्ही कॅल्क्युलेशन जरी केले तरी तुम्हाला लक्षात येईल. थोडं पुढचं कॅल्क्युलेशन बघून घेऊ प्लीज. ओके. कदाचित मीटिंग थांबली तर थांबा, मला काही बोलायचं पण आहे. एक लास्ट रो प्लीज इकडं, 30 रो इथं एक्सप्लेन केलेली वाटतं. ठीक आहे, चला प्लीज. ओके, हे बघा,
300 आणि 100 इज द 400. 10 + 10 इज 20 आणि 5 + 5 इज द 10. आणि याला डिटेलिंग म्हणतात. प्लीज, याला डिटेलिंग म्हणतात. की जे आपण डायरेक्ट करणार आहोत, हे जे आपण इथं डायरेक्ट आपण केलं, हे आपण इथं जे डायरेक्ट आन्सर लिहिलं, त्याचं डिटेलिंग म्हणतात. त्याला हे डिटेलिंग पण करता आलं पाहिजे आपल्याला सुरुवातीला. आणि एकदा जर डिटेलिंग झालं तर नंतर मग डायरेक्ट आपल्याला आन्सर दिसायला सोपं जातं. मग सुरुवातीला मेहनत प्रत्येकाने केली पाहिजे असं आहे. ओके. सो ओके. हे पण लिहिलं असेल सर्वांनी. लिहिता येईल तुम्हाला. एखादं कॅल्क्युलेशन लिहून घ्या, म्हणजे बाकीचं तुम्ही पण तुमच्या डिटेलिंग म्हणता. डिटेलिंग मध्ये शॉर्टकट पण, जर डिटेलिंग करायचं असेल तर शॉर्टकट करू नका. डिटेल्स लिहा. सुरुवातीला आपल्याकडे 84 ताई जॉईन होत्या. आता 64 झाल्या. या 20 ताई आहेत ना, ह्या ज्या 20 ताई आहेत ना, या त्या 20 ताईंना आपण जर, त्यांनी यावेळेस एक्झाम नाही दिली ना, त्यांना आपल्याला संस्थेला आपल्याला जर प्रॉफिट करायचंय ना, आपण त्यांना आता 1500 रुपये फी ठेवली ना, पुढच्या वेळेस 15,000 रुपये ठेवू आपण. आता आपण संधी दिली ना सरांना सुट्ट्यांमध्ये देण्याची, तर वैदिक मॅथची एक्झाम देण्यासाठी 1500 नाही ठेवायची, 15,000 ठेवायची. मग ते बरोबर जॉईन होतील. 1 लाख रुपये डिपॉझिट घेतल्यानंतर परत 90,000 दिलं असताना, मग मी म्हणतो ना, जोपर्यंत 90,000 भेटत नाही ना, तोपर्यंत पिछा सोडला नसता. मग मग मी जरी म्हटलं असं, मला जरी डुलक्या लागल्या असं, तरी त्या ताईंनी क्लासमध्ये अटेंड केले असतं. पण ते कसं आहे, जाऊ द्या. याला काय काम आहे, हा 10 वेळा शिकवणारच आहे. या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस, पुढच्या वेळेस नाही तर पुढच्या वेळेस. या अप्रोचमध्ये ठीक आहे, काय हरकत नाही. आणि काही काम नाही, मला माहिती आहे, काही कोणाला झोपा लागत नाही. एवढा उन्हाळ्याची गरमी आहे. पाऊस हा ठीक आहे, खूपच खूपच प्रॉब्लेम असेल तर 1-2 ताईंचा ठीक आहे. पण काही ताई बिचाऱ्या लाईटने तरी पण अटेंड करण्याचा प्रयत्न करतात. पुढे जाऊया प्लीज. प्लीज प्लीज. ओके. पुढे जाऊया. ठीक आहे, त्या ताईंसाठी आपण त्रास नाही करून घ्यायचा. इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण पुन्हा परत इथं डिटेलिंग केलं. प्लीज, कसं डिटेलिंग केलं? 20, 40, 60. आणि दिस इज अ 10, म्हणून डायरेक्ट आन्सर इज 70. 50 and 10, आन्सर इज द 60. ओके. पण आपल्याला डायरेक्ट बघता आलं पाहिजे. पण बघण्याच्या आधी सुरुवातीला मुलांना ही प्रॅक्टिस झाली पाहिजे डिटेलिंगची. मग नंतर हे आपण त्यांना वैदिक मॅथमेटिक्सच्या क्लासला तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने त्यांना एक्सप्लेन कराल, होलनेस शिकतोय आपण, हे उदाहरणार्थ माहेश्वरी तर क्या बता रहे कि होलनेस, होलनेस क्या होता है, होलनेस पे गए तो बच्चे लोगों को फिर वो आदत हो जाएगा देखने का. ओके. बाकी कुछ नहीं. ओके. सो पुढचं लिहून घ्या हे पण. आणि हे मला वाटतं एक शेवटचं एक तुम्हाला सबमिशन द्यायचं आहे. कारण रोजच्या रोज सबमिशन झालं तरच ते प्रॉपर होईल. रोजच्या रोज होमवर्क कम्प्लीट करा. कारण मला पुन्हा परत उद्या 9:30च्या क्लासपर्यंत अख्खा दिवस, मला माहिती वेळ आहे भरपूर. प्लीज. मुझे लगता है यही है सब आज. 60 आणि 10, 70. हे लिहून घ्या, फक्त करा तुम्ही नंतर. तुम्ही करा, नाही तर स्क्रीनशॉट ले लो प्लीज. ओके. 80 and 10, 90. 70 and 10, 80. 70 and 10, 80. 90 and 10, 100. हे आपल्याला असं बघता आलं पाहिजे. ओके. 70 and +10, 80. आपल्याला उशीर होतोय. नंबर सायक्लिसिटीचा होमवर्क आपण उद्या घेऊ लागल्यास नो प्रॉब्लेम, सबमिशन. पण हे मला कंप्लीट करून घेऊ द्या. मग नंबर सायक्लिसिटी पुन्हा परत उद्या आपण व्यवस्थित एक्सप्लेन करू. होईल आपलं बरोबर. 5-6 दिवसात आपले लेवल 0 बरोबर होईल. नो प्रॉब्लेम.
फक्त सर्वांना समजलं पाहिजे, बाकी काही नाही. आणि सोपं आहे, तुम्हाला लक्षात येत असेल म्हणजे अप्रोच वाईज गेलं की सोपं आहे. कुठलंही ॲडिशन टूल वापरायचं म्हणजे एक्सटर्नल टूल वापरायची गरज नाही. आणि इट इज अ स्टार्ट ऑफ द नंबर सायक्लिसिटी. हा जो चार्ट आहे, एक नाहीये, खूप सारे चार्ट येते. हे चार्टचं सबमिशन पण करायचं तुम्हाला. आणि मग इथून आपल्या खऱ्या अर्थाने जे आपण आता होलनेस, प्लीज इकडे लक्ष द्या. होलनेस आणि नाईन पर्यंत आपण काय शिकलो आता इकडे लक्ष द्या, थोडंसं क्लिअर करू आणि मग थांबवू. आणि एक सूचना पण द्यायची, ती पण सर्वजण समजून घ्या, मग थांबेल आपला क्लास. कदाचित क्लास थांबला तर सर्वांनी जॉईन करा, मला माहित नाही किती वेळ आहे आपल्याकडे, इकडे लक्ष द्या. आपण नाईन पर्यंतचे फॉर्मेशन शिकलो आज. लक्ष द्या. नाईन पर्यंतचे फॉर्मेशन शिकलो की ऍडिशन सोपं होऊन जातं. त्याच्यानंतर आपण टेनचं फॉर्मेशन शिकलो, आपण पुढे गेलो नाही. जसं आपण आपण सांगितलं होतं की आपण बियॉन्ड द बॉर्डर जाऊ शकतो, ते पुढे पुढे जाऊ आपण. म्हणजे एकदा सबस्ट्रॅक्शन अप्रोच आपला झाला की ते सर्व आपल्याला फटाफट दिसायला लागतं. पण आणि मुलं करतात ऑलरेडी, असं काही नाही. पण आता आता सध्या आपण होलनेस म्हणजे टेनचे काय स्पेअर म्हणजे त्याचे फ्रेंड्स कोण आहेत, आणि त्याच्यानुसार ते नंबर समोर आले की दोघांचं कॉम्बिनेशन होताना दिसतं आणि आपल्याला उत्तर दिसतं. हे कुठलंही ऍडिशन एक्स्ट्रा डॉटेड किंवा बोटांवर मोजायची गरज नाही, नजरेला स्कॅन केलं की उत्तर दिसतात. आणि डेफिनेटली मुलांना त्या पद्धतीने त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि ते म्हणतात, वाव, मॅथमॅटिक्स इज व्हेरी इझी. आणि जेव्हा आपण नंबर ऑफ खूप साऱ्या प्रॅक्टिसेस करून घेतल्या, तर मग मुलांमध्ये कॉन्फिडन्स येतो की हे सर्व सोपं आहे. आणि मग इथून ऍडिशन अप्रोच त्यांचा स्ट्रॉंग होतो. अ, आपण नंबर सायक्लिसिटी, उद्या आपल्याला खूप मोठ्या म्हणजे थोडासा हायर लेवलला जायचंय आता. पुढे मोठ्या लेवलला जायचंय. खूप सारे नंबर आपल्याला करायचे आहेत. त्याचं पण एक सबमिशन आहे तुमच्या सर्वांसाठी. तर ते सबमिशनचा पण होमवर्क आपण उद्या घेऊ. तर एक मला फक्त एक सांगायचं कारण उद्या आज मी दुपारी मला वाटतं 3-4 वाजता एक मेसेज टाकला ग्रुपमध्ये. तो मेसेज किती जणांना समजला किंवा नाही समजला, मी पण कन्फ्यूज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो. कुणीतरी मला सांगेल, स्क्रीन दिसलं की इकडे लक्ष द्या सर्वजण. हा एक मेसेज मला ब्लिक्स करणं, BSI करणं, जे काय आपण आता मिळाला, तो इकडे लक्ष द्या सर्वजण. माहेश्वरी ताई, ये जो मैसेज है ना, पूरा पढ़ के दिखाओ पहले मुझे, ये सब लोग सुनो प्लीज। 63% है ये पूरा, ये जो मैसेज है ना, ये पूरा, हो सर. हाँ, पढ़ के दिखाओ. डिअर ऑल,